कसं आहे मित्रांनो, आज आपण नवीन चॅलेंज घेतला आहे. म्हणजे मला माझ्या एका मित्राने दिला, पण ते व्हिडिओमध्ये येत नाही. कोण की त्याला शरम येते व्हिडिओमध्ये आले, म्हणून ते व्हिडिओमध्ये येत नाही. त्याला असं वाटते आम्ही हारून जाईन तर आमची बेइज्जती होईल, म्हणून ते व्हिडिओमध्ये आले नाही पाहत. मग तो चॅलेंज कसा आहे म्हणजे मला एका भीतीसारखं राहत नाही, ते सिमेंटचं घर बांधायचं एक ट्यूब करतं, त्याच्यावर 50 मारायचे. 20 मारायचे आहे म्हणे, 20 मारून दाखवतो म्हणे तो. मग मी तो चॅलेंज एक्सेप्ट केला आणि आपण तो चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे. आता मी थोड्या वेळात तो व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे माझ्यापाशी व्हिडिओ बनवले कोण नाही, मी एकटाच व्हिडिओ बनवतो आणि यूट्यूबवर टाकतो. आणि धीरे धीरे म्हणजे मग माझा भाऊ व्हिडिओ बनवून नाही देतो, म्हणून मला एकट्यानेच करावं लागते. आणि तो चॅलेंज आपण एक्सेप्ट केला. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मला इंस्टाग्रामवर. आणि माझ्या चॅनलचं नाव माहीतच असेल, माय फिटनेस लाईफ. लवकरात लवकर या चॅनलला ग्रो करण्यात माझी मदत करा. मला एका भावाने फॉलो केलं, त्याचे मी धन्यवाद. आणि तुम्ही आपल्या लहान भावाला फॉलो करायसाठी मन मोठं करून मला फॉलो करा. आणि एक फॉलो तुमचा मला सपोर्ट करू शकते. आणि मी असेच खूप डेंजर चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे. आजचा चॅलेंज आपला खूप डेंजर आहे आणि असेच नवीन चॅलेंज आपण एक्सेप्ट करणार आहे. काल मी एक चॅलेंज अधिक एक्सेप्ट केला होता, पण व्हिडिओ नाही बनवला, काऊन की तिथं कोणी व्हिडिओ बनवून नाही देत होते. म्हणजे मी एका जिममध्ये गेलो होतो, तिथं आपण एका दादासोबत डेडलिफ्टचं चॅलेंज लावला होता. मी पहिले 20 किलो म्हणजे 40 किलोचं लावली, ते उचललं. मग 80 लावले, ते उचललं. मग तिथं प्लेटा नव्हत्या म्हणून 15-15चे लावले, म्हणजे 30 न 80 110. माझ्याकडून उठलंच नाही ते, काऊन की माझ्या वेटच्या जास्त झालं, ते डबल टिबल झालं. आणि रॉड 20 किलोचा म्हणजे 150 kg. माझ्याकडून उठलंच नाही 150 kg, तर दनादर उचललं. मी खूप जास्त म्हणजे प्रॅक्टिस करणार आहे. अधिक आपण त्याच्यासोबत चॅलेंज लावणार आहे. आता आपण त्याच्यासोबत चॅलेंज लावू, त्याचा व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे कोण किती उचलू शकते. म्हणजे स्टार्टिंगपासून म्हणजे खूप एक्साइज होतो. मला असं वाटलं मी जितन, पण राजने आपल्याला हरवलं. आपण तो चॅलेंज हारलो आहे. आणि असेच चॅलेंजमध्ये हारून कधी दुःख नाही मानायचं, खूप जास्त प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्यामध्ये जी इच्छा आहे त्या फील्डमध्ये आपल्याला करायचं आहे. म्हणजे खूप स्ट्रॉंग वाटलं पाहिजे. जसं की कोणी आपण जिममध्ये जातं, सपोज आपली कसं बरोबर बी असेल तर ते आपल्यापासून जळते, ते सांगते अशी मार लागते, ते रॉंग सांगते, त्याचं ऐकायचं नाही, त्याला ट्रोल करायचं. म्हणजे जसं आपण मारतं आपल्याला सही वाटत आहे तसंच करायचं आणि दुसऱ्याचं ऐकायचं नाही. आपल्याला जे सही वाटलं आणि त्याच्यातच लक्ष द्यायचं. जसं मला सही वाटत आहे, मी जिममध्ये जातो, आपलं वर्कआउट जे आहे त्यानुसार. जसं माझं आज होतं बायसेप अँड फोरआर्म्स, म्हणजे मग मी ते मारलं, घरीच मारलं. आज जिममध्ये गेलो नाही, काऊन की जिम बंद आहे आज. रच्चन चालू होते माझ्या इकडचं जिम, म्हणून मी जिममध्ये गेलो नाही. रच्चन जाणार आहे आणि आपली एक्सरसाइज झाली. म्हणजे जिममध्ये कसं राहते, समजा आपण 15 kgचे डंबल उचलले, मग चालून जात एवढं वेट मारतं, ती बॉडी नाही आहे, असं नाही असं नाही. ते मग म्हणजे ते आपल्याला सांगते त्याच्याकडून होत नाही, उठत नाही. ते सांगत माझ्याकडून होत नाही, पण ते आपल्याला सांगते अरे कमी मार, पाठगीट उठत. त्याच्याकडून होत, पण आपण काय करायचं त्याच्याहून जास्त. म्हणजे आपण जिममध्ये कसं कमी वेट मारतो, पहिले कमी म्हणजे कमी कसं मारायचं. पहिले आपण कमी वेट आहे त्याचे जास्त सेट मारायचे, दुसरे थोडे कमी असे करून मारायचे. म्हणजे बॉडीला वाटलं पाहिजे आपण जास्त वेट उचलत आहे, म्हणजे कमी सेट कमी होत गेले पाहिजे सेट. असेच मग आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आणि आपण ते 25 मारायचा चॅलेंज एक्सेप्ट केला आहे. तो व्हिडिओ याच्यावर आज रातच्या येऊन जाईल. तो आपण तुम्ही मला फॉलो आणि लाईक करून घ्या आणि व्हिडिओला सपोर्ट करा माझ्या चॅनलला. भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये.